रायगडच्या इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर स्वर्गीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची जोड उठली होती. अदिती तटकरे यांनी यापूर्वीच त्याचं स्पष्टीकरण दिलं असून काल रायगडमधील स्थानिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. रायगडच्या माणगावातील निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अनेक वर्षांनंतर इंदापूर विभागात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आल्यानं उत्साहात असलेल्या कार्यकर्त्यांना बॅनर बनविताना प्रोटोकॉलचा विसर पडला आणि यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर छापले गेले नाहीत. हे प्रकरण खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. कार्यकर्त्यांची कानं उघडणी देखील केली होती. मात्र कार्यक्रम सुरू असल्यानं बॅनरमध्ये कोणताही बदल करणे शक्य झाले नाही, असं स्पष्टीकरण दिलंय. खासदार सुनील तटकरे यांच्यावर होणारी टीका ही चुकीची असून त्यांचा कोणताही दोष नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी दिलगिरी व्यक्त करत स्पष्ट केलं. 27 तारखेला जो आम्ही इंदापूरमध्ये एक सत्कार सोहळा घेतला होता, त्याच्यात ह्या विभागातून बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेची सीट आणि पंचायत समितीची सीट ही निवडून आली होती. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते खूप उत्साहामध्ये होते आणि त्यांनी असं ठरवलं की ह्या एवढ्या भागापुरताच लोकांना आपण बोलून हा कार्यक्रम करायचा. त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलं. तटकरे साहेबांना देखील आम्ही आमंत्रण दिलं. पण हे सगळं नियोजन करत असताना आमच्या हातून एक छोटीशी नक्की मोठी चूक झाली की त्या बोर्डावर दिवंगत अजितदादांचा आणि सुनेत्रा वहिनींचा जो फोटो लावायला होता तो आमच्याकडून लावायचा राहिला. जेव्हा कार्यक्रमाला साहेब आले आणि ही चूक त्यांनी आम्हाला दाखवून दिली, आमच्याही लक्षात आलं. पण कार्यक्रम सुरू असल्यामुळे ते काढणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यामुळे ह्या कार्यक्रमात जी त्या बॅनरवरनं जी आमची चूक झाली ते आमची खालच्या कार्यकर्त्यांची चूक आहे. ते आम्ही अगदी खुल्या मनाने मानतो. त्याच्याबद्दल आम्ही तटकरे साहेबांची, सुनेत्रा काकींची सुद्धा आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत. पण ह्या कोणत्याही याच्यामध्ये साहेबांनी आम्हाला जे नंतरसुद्धा ओरडले होते, झापले होते की बा असं तऱ्हेने कुठलाही बोर्डावर ह्याच्या पुढे हे 2 फोटो असल्याशिवाय बोर्ड तयार करायचे नाहीत, कार्यक्रम घ्यायचा नाही, हे आम्हाला मान्य झाले. आणि आता त्याबद्दल आम्ही परत ह्या इंदापूर भागातले जे कार्यकर्ते आहोत ते परत दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि थांबतो.